साई भक्तांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। कारण नवीन वर्षात शिर्डी संस्थाननं पंढरपूरचा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतलाय। सामान्य रांगेतल्या पहिल्या 2 भाविकांना आता थेट आरतीसाठी समाधीजवळ उभं राहण्याचा मान मिळतोय। पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पहिल्या दोघांना मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजेचा मान असतो आणि त्याच धर्तीवरती आता साई संस्थाननं सुद्धा हा निर्णय घेतलाय। साईंची मध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीच्या शेजारतीला दररोज 2 भाविकांना ही संधी मिळणार आहे। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाशीतल्या रजक दाम्पत्य पहिल्या आरतीचे मानकरीही ठरलेत। आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता शेती संदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत। बाजारातील केळीची आवकही कमीच आहे। त्यातच थंडीचा काळ आहे आणि त्यामुळे केळी बागांवरती याचा परिणाम होतोय। राज्यात केळीला सध्या 1200 ते 1900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। मात्र यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडाच आहे। देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे। आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे। हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% आघाडीवर नाहीये। त्यामुळेच यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धुसर असल्याची चर्चा सुरू आहे। देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत। मंगळवारी देशातील बाजारात 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली। कापसाचा भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता। कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय। नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे। देशातील बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केलाय। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यासाठी 69,515 कोटी रुपयेही देण्यात आलेत। केंद्रानं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हे मोठं गिफ्ट शेतकऱ्यांना दिलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका बसलाय। गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यंदा 138 कंटेनरची द्राक्ष निर्यात कमी झाली आहे। बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे। त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावातही काहीसे चढउतार सुरू आहेत। हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा भाव मिळतोय। पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाजही व्यक्त केला गेला। केंद्र सरकारनं नाफेड मार्फत मूग, उडीद खरेदी नोंदणीसाठी मुदत वाढ दिली आहे। त्यामुळेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्या वतीनं खरेदी करण्यात येणार असून नोंदणीही सुरू झाली आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे। गुळाची मागणी वाढल्यानं सांगलीच्या मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होतीये। सध्या साखरेपेक्षा गुळाला जास्तीची मागणी आहे। संपूर्ण देशभरात सांगलीतून गुळाचा पुरवठाही होतोय। मार्केटमध्ये गुळाची 1 ते 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होतीये। देशातील हरभरा पेरणीचा वेग कमीच आहे। लागवडीची आघाडी गेल्या वर्षीपेक्षा 1% कमी आहे। आतापर्यंत देशात जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे आणि यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धुसर झाली असल्याचंच बाजारात चर्चा सुरू आहे। राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला 6 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली। मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढवण्यात आली नाहीये। राज्यात 14 लाख टन खरेदीचं उद्दिष्ट असताना केवळ 3% टनांचीच खरेदी झाली आहे। ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती गायीचं 5 वासरू मृतावस्थेत आढळले आहेत आणि पशुवैद्यकीय विभागाकडून पुढीलचा तपास सुरू आहे। 5 वासरू मृतावस्थेत का आढळलेत याचा शोध घेतला जातोय।
लोणावळ्यात एकविरा देवीच्या गडावरील पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि यात अनेक भाविक जखमी झाले. एकविरा गडावरती फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले होते आणि त्यामुळेच बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवरतीच हल्ला केला. या भाविकांना मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉक जवळच्या समुद्रात एक मोठा मास डॉल्फिन एका मृत झालेल्या डॉल्फिनच्या पिलाला पाण्यात नेत जिवंत करण्याचा प्रयत्न करत होता. कवडा रॉक नजीकच्या समुद्रात समुद्र सफारी करत असताना हे दृश्य पर्यटकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि या प्रकारातून डॉल्फिन माशांमध्ये एकमेकांप्रती असलेलं प्रेम सुद्धा व्यक्त होत आहे. सिंदखेड गावात यावर्षी सरपंच आणि ग्रामस्थांनी लाखो वृक्षांची लागवड करण्याचं ठरवलंय. मात्र वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 7 टन गवताला अज्ञातानं आग लावलेली आहे. आग लावणाऱ्याचा शोध आता ग्रामस्थ घेत असल्याचं सरपंच कदम यांनी सांगितलंय. वैभववाडी तालुक्यात बांधकाम सुरू असलेल्या एका घरावरती बिबट्याचं दर्शन झालंय. हा बिबट्या घराच्या भिंतीवरती बसलेला व्हिडिओ दिसून येतोय. बिबट्याचं भर वस्तीत दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सांगलीच्या विटा इथे फटाक्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 3 जण जखमी झाले असून लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नवी मुंबईमधील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये 2 मृतदेह आढळले. हा आई आणि मुलाचा मृतदेह असून यात मुलाच्या अंगावरती मारल्याचे व्रण दिसत आहेत. त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांकडून सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात झाली. दुचाकी पार्किंगच्या वादातून 2 तरुणांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. वर्सोवा यादी रोड भागात ही घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. दोन्ही गटांविरोधात आता वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नाशिक शहरात 5 ते 6 जणांच्या टोळक्यांनी सराईत गुन्हेगाराची डोक्यात दगड घालून हत्या केली. क्रांतीनगर सार्वजनिक बांधकाम भवन परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 ताब्यात घेतलं गेलंय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावण्यासाठी खंडणीची मागणी करत 3घांनी वाहनांची तोडफोड केली. ही घटना आदर्शनगर मोशी इथल्या आठवडे बाजारात घडली. दरम्यान पोलीस पथकानं खंडणीखोराला अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. नवी मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. विदेशी स्कॉच विस्कीच्या रिकाम्या असलेल्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचं मद्य टाकून विक्री करण्यात येत होती आणि या कारवाईत आता 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. मुंबईच्या वडाळा रेल्वे स्थानकाजवळ लोकल रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झालाय. बुधवारी रात्री ही घटना घडली होती. मोहन कॉटन ग्रीन इथून कामावरून घरी जात असताना रुळाजवळील खांबाला धडकून खाली पडल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संभाजीनगरच्या एका शाळेत रेडा घुसल्यानं विद्यार्थी जखमी झालेत. विद्यार्थ्यांची जेवणाची सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी मैदानात होते. त्यामुळे रेड्यानं अनेक विद्यार्थ्यांना जखमी केलंय. विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती केलं असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. 31sta बंदोबस्त करून घरी परत जाणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. जितेंद्र गिरनार असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. जितेंद्र गिरनार हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस होते. हिंगोलीच्या नरसी परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं पळून जाण्याच्या नादात एका कारला धडक दिली आणि या घटनेत ट्रॅक्टर चालकासह कारमधील नागरिकही जखमी झालेत. या प्रकरणी ट्रक चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय.
धुळे शहरातील विविध स्टॉल धारकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली आहे। या स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा होतोय, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। त्यामुळेच वाहतूक पोलिसांतर्फे स्टॉल धारकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला। मुंबईत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून 89 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय, तर 17,000 बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे। तसंच 31 डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 153 तळीरामांवरती सुद्धा कारवाई केली गेली आहे। नंदुरबारमध्ये पालिकेनं बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडे सापडल्या आहेत। त्यामुळे या कारवाई करत 940 किलोपेक्षा जास्त पिशव्या जप्त केल्या गेल्या आहेत। तसंच प्लास्टिकची विक्री करणारे आणि वापर करणाऱ्यांवरती 27,000ची दंडात्मक कारवाई करत अनेकांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। अमेरिकेच्या कोर्टात भारताचा विजय झालाय। तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या कोर्टानं फेटाळून लावली आहे। राणा विरोधात भारतानं पुरेसे पुरावे सादर केल्याचं कोर्टानं म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 कोटींच्या क्रीडा घोटाळ्यात राजकीय नेत्याचा तर सहभाग नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। एका नेत्यानं घोटाळ्यातला मुख्य आरोपी हर्षकुमारची तक्रार व्हायरल केली होती आणि त्या संदर्भात आता अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यातील मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे। क्रीडा उपसंचालक कार्यालयात कंत्राटी लिपिक असलेल्या हर्षनं स्वतःच्या मौज मजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले असल्याचं तपासात समोर आलंय। कल्याण अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशाल गवळीला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे। दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, यात कोणीही राजकारण आणू नका अशी आर्तहाकच दिली आहे। एसटीत जागा नसल्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद झाला। या वादातून प्रवाशांनी कंडक्टरला जबर मारहाण केल्याची घटना मनमाडच्या एसटी बस स्थानकावरती घडली आहे। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। दरम्यान 5 प्रवाशांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। लातूरच्या निलंगा शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते आहे। मध्यरात्री शहरातल्या अनेक भागांत हातात कोयता घेऊन 5 ते 6 कारच्या काचा फोडल्या गेल्यात। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या कोयता गँगवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी येत्या 3 जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत एसटीपी आरएमसी प्लांटबाबत निर्णय घेणार आहेत। प्रकल्प सुरू ठेवून प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना करत असल्याचं एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितलंय। राज्यात 31 डिसेंबर अखेर 190 साखर कारखान्यांतून 29,01,520 टन साखरेचं उत्पादन झालंय। कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वाधिक 10.13 असून सर्वात कमी नागपूर विभागाचा म्हणजेच 4.92 असल्याची माहिती साखर आयुक्त विभागाकडून देण्यात आली आहे। प्रयागराज इथे महाकुंभ मेळावा होतोय। रेल्वे मार्गे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराज इथे दाखल होणार आहेत। प्रवाशांच्या सेवेसाठी तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अभिनव उपक्रमही सुरू केला गेलाय। प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवरती लावलेल्या स्कॅनरद्वारे तिकीट काढू शकणार आहेत। मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। मंत्रालयात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती प्रवेशद्वारावरच मशीन लावण्यात आल्यात। या मशीन्समध्ये मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती ठेवली जाईल। म्हाडानं नवीन वर्षामध्ये 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन केलंय। गोरेगाव, पहाडी, अंधेरी, जुहू आणि कांदिवलीतील घरांचा यात समावेश आहे। सोयाबीन दरातील वाढ आणि केंद्र सरकारनं 20% आयात शुल्क आकारल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळेच खाद्यतेल हे 30% महागलंय।
यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. टर्मिनल विमानतळाचं 84% कामही पूर्ण झालंय. तर मुंबईतील मेट्रो 3चा दुसरा टप्पा सुद्धा नवीन वर्षात सुरू होणार आहे. मे महिन्यात मेट्रो मार्गिकेचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या मार्गिकेचं 75%हून अधिक काम पूर्ण झालंय. नवी मुंबईतील वाहनधारकांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. नवा वाशी खाडी पूल फेब्रुवारी महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जाते. नव्या वर्षात रस्ते विकासाला गती आली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं 100% काम पूर्ण झालंय आणि हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं नियोजन आहे. एअर इंडियाच्या देशांतर्गत विमान प्रवासांमध्ये आता वायफायची सुविधा मिळणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासामध्ये वायफाय सेवा पुरवणारी एअर इंडिया ही पहिलीच कंपनी ठरली आहे. भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांची मोठी क्रेज दिसतीये, असं जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातून समोर आलंय. भारतीय महिलांकडे एकूण 24,000 टन सोनं असल्याचं या अहवालातून समोर आलंय. संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होणार आहे. ज्या शाळांकडून मागणी होईल त्याच ठिकाणी पहिलीचा वर्ग हा सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करण्यासह वापरण्यावरती अहिल्यानगर महापालिकेनं बंदी घातली आहे. शहरातील 346 गणेश मंडळ 150 कारखान्यांना नोटिसा बजावल्या गेल्या आहेत. मात्र या निर्णयामुळे 4 ते 5 हजार कामगारांवरती उपासमारीची वेळ येणार असल्यानं गणेश मूर्तिकार संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. बुलढाण्यात संभाजी ब्रिगेडसह शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. विविध मागण्या आणि कर्जमाफीसाठी ठेचा भाकर खाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं. बदलापुरात सातत्यानं वीज पुरवठा खंडित होतो. वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून लाखोंचा खर्च करून भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या, मात्र त्याचा फायदा झाला नाहीये आणि त्यामुळेच ही परिस्थिती अशीच राहिल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा बदलापूरकरांनी दिलाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिर्डीच्या साईबाबांना 13,30,000चा सुवर्णहार दान केला गेलाय. या हारावरती आकर्षक नक्षीकाम केलाय. साई संस्थांकडून दानशूर साई भक्तांचा सत्कारही केला गेलाय. या वर्षभरात तुळजाभवानीचं मंदिर हे मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी तसंच पौर्णिमेच्या दिवशी 22 तास खुलं राहणार आहे. देवीचं चरणतीर्थ मध्यरात्री 1 वाजता होणार आहे. विविध सण उत्सव काळात होणारी गर्दीच लक्षात घेऊन आता मंदिर संस्थांकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. कोरेगाव भीमा इथे एक मोठं स्मारक व्हावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीही आठवलेंनी दिली. शौर्य दिनानिमित्त आठवण म्हणून बुलढाण्यात आंबेडकर अनुयायांनी विजय स्तंभाची प्रतिकृती तयार केली आणि त्याची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य तरुण युवक सामील झाले होते. भारताचा माजी कर्णधार धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 4 वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली आणि या निर्णयासंदर्भात धोनीनं पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आठवण येत नाही. सर्व गोष्टींचा विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय. या वेळेमध्ये मी माझ्या आवडीच्या गोष्टी करतो असं धोनी म्हणालाय. एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय खेळाडूंवरती टीका करत असतानाच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मात्र भारतीय संघाचं आदरातिथ्य करतायत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनस यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवरून भारतीय खेळाडूंसोबतचा व्हिडिओ शेअर केलाय.
आणि आता बातमी थेट छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी शेरोशायरी केली आहे। कुछ देर तक खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा तो वक्त है हमारा दौर आएगा, असं अब्दुल सत्तार म्हणाले। कुछ देर तक खामोशी है फिर कानों में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा। आणि यानंतर आता न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। वाल्मिक कराड हा 11 दिवस कुठे होता याची माहिती सीआयडीच्या तपासात समोर आली आहे। वाल्मिक कराड हा सुरुवातीला उज्जैनला गेला, त्यानंतर तो गोव्यामध्ये गेला आणि गोव्यातून तो पुण्यात आला आणि त्याने पुण्यात सरेंडर केला। वाल्मिक आणि इतर आरोपींचे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बँक अकाउंट आणि मालमत्ता असल्याचंही चौकशीत समोर आलं। सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात पोहोचले। सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती त्यांनी चर्चा केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातल्या तपासासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी मीडियाला प्रतिक्रिया देण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली पाहिजे, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर भाजप आमदार सुरेश धस संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। नेत्याचे मित्र कार्यकर्ते असतात, मित्रानं काय केलं म्हणून वरच्या नेत्याचा त्यात सहभाग असतो असं नाही। या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करणं चुकीचं आहे, असं दत्तात्रय भरणे म्हणाले। धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचंच मुश्रीफ म्हणाले। गडचिरोलीतील ज्या भागात माओवाद्यांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व होतं, आता तिथे आपलं वर्चस्व तयार झाल्याचंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर 12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना रेशन पाणी नाकारलंय, त्यामुळे एक नवीन पहाट गडचिरोली जिल्ह्यात तयार झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं।